बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी पाकिस्तानमधून आहे। पाकिस्तानच्या लाहोर आणि मुरिदकेमध्ये टीएलपीच्या आंदोलकांनी जाळपोळ केली आणि पाक सैन्याकडून टीएलपी म्हणजेच तेहरीक-ए-लबैक या संघटनेच्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला आहे। या गोळीबारात 10 आंदोलकांचा मृत्यू झालाय। रावळपिंडी इस्लामाबादमधील इंटरनेट सेवा या घटनेनंतर बंद करण्यात आली आहे। पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। इस्रायल समोर शरणागती पत्करल्याच्या रागातनं टीएलपीनं हे आंदोलन केलंय आणि या आंदोलनात आतापर्यंत 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पाक सैन्याकडून टीएलपी आंदोलकांवर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। पाकिस्तानच्या लाहोर आणि मुरिदकेमधली जाळपोळ आपण बघतोय। जाळपोळीनंतरची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। रावळपिंडी आणि इस्लामाबादमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। सध्या तणावाचं वातावरण असल्याचं बघायला मिळत आहे। पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। इस्रायल समोर शरणागती पत्करली आणि याच रागातनं टीएलपीनं हे आंदोलन केलेलं आहे। ही खास दृश्य पाकिस्तानमधनं थेट एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून राम, सध्याचे काय अपडेट्स आहेत? बिलकुल, हे निदर्शन करण्यासाठी जे लोक जमले होते त्यांच्यावर सुद्धा त्यांना हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली होती आणि त्याच वेळेस 70 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत, त्यांना चिरडले गेल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर हे संपूर्ण आंदोलन जे ते पेटलेलं आहे आणि या संपूर्ण घडलेल्या संघर्षामध्ये साधारणतः 50 पेक्षा जास्त पोलीस जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि छोट्या रूपामध्ये सुरू झालेलं हे आंदोलन जे आहे ते मोठं रूप घेताना दिसून आलेलं आहे। पॅलेस्टाईनच्या बाजूनं पाकिस्ताननं असायला हवं असं या इथल्या काही लोकांचं म्हणणं होतं, परंतु इस्रायल सोबत पाकिस्तान समझोता का करत आहे किंवा कशा पद्धतीने सहकार्याची भूमिका करत आहेत याच्यावरूनच हे संपूर्ण गदारोळ सुरू झाला होता आणि त्यानंतर याची संघर्षाची ठिणगी जी आहे ती वणव्यामध्ये पेटली आणि नंतर हा मुरिदके जो की पाकिस्तानचाच एक भाग आहे त्या ठिकाणी हा संपूर्ण संघर्ष जो आहे तो घडलेला आहे आणि सुरक्षा यंत्रणा आणि त्याचबरोबर निदर्शन करणारे यांच्यामधला हा संघर्ष जो आहे तो आता शिगेला पोचलेला असं म्हणता येईल। निश्चितच राम, पण नेमका ही घडामोड काय आहे? नेमकी घटना काय पद्धतीनं लोक तिकडे नाराज आहेत? नेमकं त्या नाराजीचं कारण काय आहे त्यांच्या? रामराजे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बिलकुल या गटाचं निदर्शन करणाऱ्या गटाचं म्हणणं हेच होतं की इस्रायल सोबत कोणत्या परिस्थितीमध्ये कसलाही करार करू नये किंवा सौहार्दाचे संबंध जे आहेत ते स्थापन करू नये, कारण पॅलेस्टाईन सोबत पाकिस्तानचे संबंध जे आहेत ते सुधारणं आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठीच निदर्शनं जे आहेत ते केली जात होते आणि त्याच वेळेस जे तिथे सुरक्षा रक्षक होते त्याचबरोबर पोलीस यंत्रणा होती, त्यांनी या निदर्शकांना हटवण्याचा प्रयत्न केला गेला होता। गाड्या तिथे आणण्यात आल्या होत्या आणि मात्र निदर्शक हटत नव्हते। आंदोलनकारी जे होते त्यांनी तिथून जाण्यासाठी मनाई केली आणि त्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज किंवा त्यांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यावेळेस तिथे साधारणतः 10 जे निदर्शनकर्ते आहेत, जे आंदोलनकारी आहेत त्यांचा मृत्यू झाला आणि ही संख्या नंतर वाढत गेली आणि त्या प्रत्युत्तरादाखल जे इथल्या आंदोलनकर्त्यांनी जे प्रत्युत्तर दिलेले आहे त्या प्रत्युत्तरादाखल 40 ते 50 जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे एकीकडे सुरक्षा रक्षक सरकार आणि त्याचबरोबर दुसरीकडे आंदोलनकारी असा या दोघांमधला संघर्ष। निश्चितच रामराजे, या संदर्भातली अजून एक मोठी अपडेट येते, त्या संदर्भातली घ्यायची पण आधी त्याची सगळ्यात आधी ती माहिती सांगूया। 250हून अधिक कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा पक्ष करते आणि दुसरीकडे टीएलपीचे जे प्रमुख आहेत रिझवी, त्यांना सुद्धा 3 गोळ्या लागलेल्या आहेत आणि ते गंभीर जखमी असल्याचं कथन आहे। पाकिस्तानमध्ये टीएलपीचे प्रमुख साद हुसेन रिझवी गंभीर जखमी झालेले आहेत। 3 गोळ्या रिझवींना लागल्या आहेत। सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि 250हून अधिक कार्यकर्ते आणि नेते मारल्याचा दावा हा पक्ष करत आहे। या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे सर आपल्यासोबत जोडले गेले। सर, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। काय प्रतिक्रिया तुमची पहिली, कशा पद्धतीने बघताय एकूणच घटनेकडे जे पाकिस्तानमध्ये सध्या सुरू आहे? पाकिस्तानामधील जी अंतर्गत आणि जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील जो संघर्ष सुरू आहे, खरं म्हणजे रिजनल सिक्युरिटी स्टेट सिस्टीम जी आहे भारताच्या एकंदरीत
यालाही तो एक मोठा धोका आहे. दुसरं एक सर्वात महत्वाचं की याचे जे ब्रिजे आहेत हे नुकतंच झालेल्या या घटनेवरून नसून तालिबान आल्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तो संघर्षाची त्या ठिकाणी ठिणगी झालेली आहे. आणि याचा तो म्हणजे ज्याला म्हणतो ना उत्तेजक जो बिंदू आहे तो गाठलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे धर्म हा एक सर्वात महत्वाचा फॅक्टर होता, परंतु आता धर्म हा कुचकामी आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात. फक्त प्रत्येक देशाचं राष्ट्रीय हित आणि आपले इंटरेस्ट हे कसे महत्वाचे हे याच्यावरून आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून ही जी घटना आहे या घटनेमध्ये आता खऱ्या अर्थाने याचे जे डायनामिक्स हे आपल्याला नव्या पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागेल आणि याचे परिणाम हे लॉंग टर्म आपल्याला दिसतील. एक तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विशेषतः अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन ज्यावेळेस चर्चा आणि त्याचं इनडायरेक्टली ट्रॅक टू डिप्लोमॅसीद्वारे आपण स्ट्रॅटेजिक संबंध बळकट करण्याचा प्रयत्न करत होतो त्याच वेळेस या दोन्ही याच्यामध्ये अशा संघर्ष होणं म्हणजे एक प्रकारे त्याला एक वेगळ्या दिशेकडे हा प्रश्न नेण्याचा त्यांचा एक कुटील डाव दिसतो की काय असं दिसतंय. दुसरीकडे चीनचा जो इंटरव्हेन्शन आहे त्या ठिकाणी चीनची इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये आहे त्याच पद्धतीने चीनची इन्व्हेस्टमेंट ही पाकिस्तानमध्ये आहे. आणि पाकिस्तान आणि अमेरिका हे सध्या स्ट्रॅटेजिक अलायन्सद्वारे एकत्र येण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचं जे बंदर आहेत किंवा अफगाणिस्तानचे स्ट्रॅटेजिक बेस आहे तो बेस अमेरिकेला हवा आहे आणि त्याला अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पूर्णपणे त्याला त्या ठिकाणी नकार दिलेला आहे की अशा पद्धतीचा मिलिटरी बेस आम्ही आता परत देणार नाही. आणि हे सर्व डायनामिक्स या घटनेमुळे आहेत. आणि याचं कारण म्हणजे हे जे आज तुम्हाला दिसत आहे हे एक निमित्त आहे, परंतु याची जी बॅक हिस्ट्री आहे त्या बॅक हिस्ट्रीचे वेगवेगळे डायनामिक्स आपल्याला सुरक्षेच्या चौकटीतून पाहाव्यास मिळतील. निश्चितच विजय सर असेच आमच्यासोबत जोडलेले राहा.